नमस्कार. मी प्रमोद खरात. आपण बघत आहात बोधिसत्व लाईव्ह. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. परंतु जे आंबेडकरवादी पक्ष आहेत ते जे या निवडणुकीत लढत देत आहेत त्यांना काही अडचणी येत आहेत. त्यांच्यावर कशा प्रकारे अन्याय होतोय या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आरपीआयचे युवा नेते अशोक कांबळे सर आहेत. आपण त्यांनाच विचारूया की या निवडणुकीमध्ये त्यांच्यासोबत काय घडलंय ते आपल्याला सविस्तर सांगतील. नमस्कार, मी अशोक कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ठाणे जिल्हा महासचिव, युवक आघाडी. 2025-26 मध्ये ठाणे महानगरपालिका निवडणूक लागली. नगरसेवकची जवळजवळ 9 वर्षाच्या नंतर ही निवडणूक लागली. 2017 मध्ये पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने 11 जागा मिळाल्या होत्या, परंतु त्या जागा एका जागा वाटपावरून ती युती तुटली. तेव्हाही हाती यश आलेलं नाही. आणि 9 वर्षाच्या नंतर जे इलेक्शन लागले ठाणे महानगरपालिका, या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना व आरपीआय अशी महायुती असताना दोन्ही मित्र पक्षांकडनं जागा वाटपाला रिपाईला काही जागा मिळतील असं वाटत होतं, परंतु जागा वाटपाची तिढा ही कायम राहिली. शेवटच्या टप्प्यामध्ये ती तशीच राहिली आणि एकही जागा रिपाईच्या वाट्याला मिळाली नाही. त्यामुळे नाराज होऊन आपले दिव्यामध्ये 2 जणांनी आपल्या म्हणजे दुसऱ्या पक्षामध्ये गेले. आंबेडकर चळवळीच्या ते उमेदवारी त्यांनी तिथे ते लढत आहेत आणि मी सुद्धा इथे अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. प्रभाग क्रमांक 16 मध्ये आरपीआयची ताकद आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये ताकद आहे. ठाणे शहरामध्ये जवळजवळ 10 प्रभागामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद असताना सुद्धा महायुतीच्या पक्षाच्या नेत्यांनी विचार केला नाही. त्यांनी मुंबईमध्ये 3 जागा देऊ केल्या, परंतु तिथे लढण्याची कोणाची हिंमत झाली नाही, कारण तो आमचा वाढ नाही. त्यानंतर मग मी प्रभाग क्रमांक 16 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्याच्या नंतर इथेच वागळेमध्ये शिंदे गटाचं वर्चस्व आहे. इथे नगरसेवक त्यांचे आहेत खूप वर्षापासून. तर या प्रभाग क्रमांक 16 मध्ये ज्या शिवसेनेच्या नाराज लोकांना, ज्यांना डावललं गेलं, त्या लोकांनी एक पॅनल तयार केला आणि त्या पॅनलमध्ये मला घेतलं. एससी कॅन्डिडेट म्हणून आरपीआयचं मला घेतल्यामुळे मी पण त्यांच्यासोबत गेलो. आणि त्याच्यामध्ये काय झालं, कसं 30 तारखेला शेवटचा अर्ज दाखल करायचा दिवस होता. 30 तारखेच्या नंतर 31 तारखेला छाननी झाली. छाननीमध्ये वैध झालो आणि 1 जानेवारीला म्हणजे विचार करण्यासाठी 2 तारखेला माघार घ्यायचा होता. तर 1 तारखेला कसं आहे, महायुतीचा घटक पक्ष आरपीआय सोबत असल्यामुळे युतीचा धर्म पाळण्यासाठी वरिष्ठ नेत्यांचे मला फोन आले. त्यांच्याशी मी चर्चा केली. त्याच्यामुळे मग विचार केला, आता बाकीचे जे मित्र म्हणजे माझ्यासोबत जे पॅनलचे माजी नगरसेवक होते, इथले पदाधिकारी होते, 4 पॅनल असल्यामुळे ते सोबत असल्यामुळे मी विचार केला की यांच्यासोबत मी लढून जाऊ आणि आरपीआयची एखादी सीट तरी ठाण्यामध्ये निघेल. परंतु 2 जण त्याच्यामधून बाजूला झाले आणि 1 जण उरले. ते 25 वर्षापासून इकडचे ते नगरसेवक होते, माणिक पाटील. आणि त्यांनी काय केलं, मला धोका दिला. ते मला म्हणाले, बाकीचे दोघं गेले पण आपण दोघे तरी सोबत लढूया, म्हणजे आपल्या दोघांचे मतं एकमेकांना कन्व्हर्ट होतील आणि आपल्या सीटा लागतील. आणि तुमचं काही अपहरण वगैरे झालं असं काही चर्चा सुरू आहे? तुम्ही कंप्लेंट केली आहे, तक्रार केली आहे, त्या संदर्भाला सांगा. मी तक्रार अशी केलेली आहे की त्यांनी माझी फसवणूक करून शिर्डीला जाऊया आपण असं 1 तारखेला रात्री मी माझ्या मित्राबरोबर त्यांच्या ऑफिसमध्ये बसलो होतो केबलच्या समता नगरला. तर तिथे मला फोन आला आणि मला म्हणाले, आपण देवपूजासाठी शिर्डीला जाऊया आणि शिर्डीला जाऊन आल्याच्या नंतर आपण उद्या विचार करू काय करायचं आणि आपण प्रचाराचा नारळ फोडू. परंतु काय केलं, ते माझी इच्छा नव्हती जायची, कारण उशीर झाला होता आणि गेल्या 15 दिवसांमध्ये पेपरवर्कमुळे आम्ही थकलो होतो जाम. तर त्याच्यामुळे ते माझी इच्छा नव्हती. परंतु त्यांचा आग्रह झाला आणि अजून एक जो कॅन्डिडेट होता त्यांनी पण मला सांगितलं की आपण जाएंगे साथ में. मग मी सांगितलं ठीक आहे. मग मी तयार झालो. त्यांनी सांगितलं अनुमोदक सूचक पण हवेत. मग ते रामनगरला होते. त्यांनी मग गाडी पाठवली आणि तिकडनं त्यांना घेतला आणि मग समतानगरला आले. मला वेळही दिला नाही. मी सांगितलं मी घरी जाऊन कपडे आणि बॅग घेतो माझी, पण ते म्हणाले की नको, तिकडे सगळी व्यवस्था आहे आणि घेऊन गेले. जाताना माझ्या वेळेला ते माणिक पाटील स्वतः मर्सडीज कारमध्ये बसले होते आणि त्यांनी काय केलं, मग आपण फोन नाही करायचा कुणाला म्हणून आमचे फोन घेतले. त्यांना विचार केला. ते बोलले पुढे गेल्याच्या नंतर आपण देऊ, तू समज जरासं, तुला नाही माहिती आपल्या पाठीमागे काही लोक लागलेले आहेत.
तर मी सांगितलं, साहेब माझ्या पाठीमागे कोण लागणार नाही, मी आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता आहे, माझा काही संबंध याच्यात नाही, तुमचं असेल तर मला सांगा, मी घरी जातो. परंतु ते ऐकले नाही आणि त्यांनी खोटं बोलून शिर्डीला जातो असं सांगून पाडगा मार्ग आंबाडीवरनं वजरे शिर्डीला नेलं. वजरे शिर्डीला रात्री आम्ही 2:30 वाजता पोहोचलो. 2:30 वाजता पोहोचल्याच्या नंतर एक छोट्याशा लॉज हॉटेलमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं. रात्री मग तिथे माझ्या अनुमोदक सूचक सोबत मी ज्या रूम मध्ये होते त्याला बाहेरनं कडी लावण्यात आली. मला संपर्क करता आला नाही. पण मी चालाकीने माझा जो सूचक आहे, माझा पुतण्या होता, त्याच्यामुळे त्याला मी इशारा करून त्याला फोन द्यायला सांगितलं नाही. फोन फ्लाईट मोडला टाकून जवळ ठेवला आणि मी तो चालू करून मी माझा संपर्क चालू ठेवला. परंतु माझ्याकडे मोबाईल नंबर कुणाचेही पाठ नव्हते, घरच्यांचे असल्यामुळे त्यांच्याशी मी त्यांना सांगितलं, त्यामुळे ते निवांत होते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता उठल्यानंतर मी त्यांना सांगितलं की आता आपल्याला जायचं आहे, की 3 वाजेपर्यंत काहीतरी निर्णय घेऊ. पण ते ऐकले नाही. त्यांनी म्हणले तुला जायचं असेल तर बसने जा. त्यांचे आणि माझे थोडेसे वाद पण झाले. पण त्यांच्या रूम मध्ये गेल्यानंतर कोण नव्हतं. ते मला काय म्हणलं, ते माझ्या स्टेटमेंटमध्ये, माझ्या जबाबमध्ये श्रीनगर पोलीस स्टेशनला मी जबाब नोंदवलेली आहे, लेखी तक्रार पण केलेली आहे. आणि त्यांनी सांगितलं बसने जा, परंतु तिथं ते शक्य नव्हतं. मग ते 1:30-2 सुमारास त्या ठिकाणी निघालो आम्ही 2 तारखेला. आणि त्यांनी मग आम्हाला ठाण्याला घेऊन जातो असं खोटं सांगून ते शहापूरच्या बंगल्यावर घेऊन गेले. शहापूरच्या बंगल्यावरती गेल्याच्या नंतर 3:30 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो. थोडस वेळ असंच टाइमपास केला. मी विचार करत होतो तिथून निघायचा, पण ते जंगलात असल्यामुळे तिथे बस स्टॉप वगैरे जवळ काहीच नव्हतं. मग ते तेवढं लांबून इकडे येणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे मजबुरी आम्ही शांत बसलो. 4 वाजता फोन हातात दिला, फोन चालू केला मी. 4:15 वाजल्यापासून माझे फोन चालू झाले. हे ऑन रेकॉर्ड जरी पोलिसांनी जरी चेक केलं तरी अनुमोदक आणि माझा फोन हा बंदच मिळणार. आणि जो सूचक होता त्या सूचकचा फोन चालू असल्याने मला म्हणजे बोलायला मोकळी संधी मिळाली. आणि विषय असा आहे, तिकडनं आल्याच्या नंतर 3 तारखेला रात्री मी 12:30 आलो. 3 तारखेला ITI मध्ये आम्ही चिन्ह वाटप होतं. मला चिन्ह मिळालं कप बशी आणि माणिक पाटील यांना पंखा मिळाला. त्याच्यानंतर पण ते माझ्याशी गोड बोलले, आपण सोबत लढूया. आणि मग मी विचार केला की ठीक आहे, सोबत लढायचीच आहे तर मग एवढ्या 25 वर्षापासून त्यांचं आहे एरियामध्ये ते नगरसेवक म्हणून होते, तर त्याचा आपला फायदा होईल या अनुषंगाने मी शांत राहिलो. परंतु त्यांनी मग धोकेबाजी केली. 2 दिवस त्यांनी प्रचार केला नाही. 1 दिवस प्रचार केला, स्वतःच केला. आणि काल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटात गेले. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी मनसेची युती असल्यामुळे त्यांचे 3 उमेदवार इथे आहेत. एक त्यांचा बाद झाला आणि त्यांनी ते म्हणून प्रभाग क्रमांक 16 मध्ये त्यांना सामावून घेतलं आणि ते आता त्यांच्यासोबत प्रचार करणार आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जी माझ्याबरोबर जे वागणूक दिली, एक तर त्यांनी खोटं बोलून जे केलं त्याला अपहरण, त्यानंतर मागासवर्गीय उमेदवाराला निवडणुकीपासून वंचित ठेवलं म्हणून त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट, त्यानंतर फसवणूक आणि माझ्या अनुमोदक आणि सूचकला पण यांना सुद्धा विनाकारण 24 तास बाहेर फिरवलं फोन बंद करून. त्याचा नाहक त्रास झालाय. त्याच्यामुळे त्यांची मी तक्रार केलेली आहे आणि लवकरात लवकर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी माझी मागणी आहे. त्यासाठी मी उद्या पुन्हा प्रयत्न करणार आहे. त्यांनी तुमचं अपहरण का केलं आणि हा प्रकार त्यांनी का केला, का वाटतं तुम्हाला? त्यांचा याच्यामध्ये हेतू काय असावा? त्यांनी माझा वापर केला. कसा आहे, तो मला चांगलं माहिती आहे. त्याच्याबरोबर एखादा आंबेडकर चळवळीचा जर एखादा उमेदवार जर घेतला तर त्यांनी ना मला ढाल बनवलं त्या ठिकाणी, की त्याच्यावरती काही होऊ नये किंवा त्याचा काही रोष असेल किंवा त्याच्या काय तो मोठा म्हणजे 1000 करोडपेक्षा जास्त मोठी प्रॉपर्टी असलेला दिग्गज नगरसेवक आहे. मोठी जागा, बंगले, शहापूरला बंगला आहे, घोडबदरला बंगला आहे, आणखीन केसेस आहेत त्या माणसावरती. परंतु ते राजकीय दृष्ट्या बघितला या एरियामध्ये 25 वर्षापासून नगरसेवक आहे, तर सोबत राहिलो तर माझा काहीतरी फायदा होईल या विचाराने मी राहिलो सोबत. पण त्यांनी तो घात केला आणि माझा वापर केला. आणि अपहरण हे माझ्या सांगण्याप्रमाणे हे अपहरण तर सिद्ध होतं, कारण त्यांनी खोटं बोलून शिर्डीला घेऊन जातो म्हणून तो तिकडे घेऊन गेला आणि शिर्डीचं काही नव्हतं. आणि फोन पण बंद केला आणि एका रूम मध्ये त्यांनी डांबून ठेवलं ना, बाहेरनं कडी लावून. त्याच्यामुळे आम्हाला चान्स नाही मिळाला तर आम्ही तिकडे निघून आलो असतो. बरं, हा जो स्थानिक निवडणुकांमध्ये गेल्या काही वर्षात आपण बघतो, आता तर तो खूप त्रास वाढलाय की जे स्थानिक नेते आहेत, बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपल्याला घराच्या भिंतीवर लिहून ठेवा, आम्हाला राज्यकर्ती जमात बनायचंय. परंतु जर 4-4 प्रभाग केले असतील आणि 4-4 प्रभागातनं जर आपल्या निवडणूक लढवायच्या असतील तर आंबेडकरी समाजाचा माणूस
जो आर्थिकदृष्ट्या अजून हवा तेवढा सक्षम नाहीये तो निवडणुका लढवू शकत नाही. तर या बाबतीत तुम्हाला युवकांना काय सांगायचं आहे? या चारच्या पॅनलमध्ये आरपीआयचा किंवा वंचित बहुजन आघाडीचा किंवा रिपब्लिकन सेनेचा आंबेडकर चळवळीच्या कुठल्याच पक्षाचे 4 नगरसेवक निवडून येणं शक्य नाही. जर त्यांना निवडणूक लढवायचीच असेल तर ते पॅनल पद्धतीमध्ये ते कोणत्या तरी युती म्हणजे कोणत्याही पक्षाशी युती करून ज्या पक्षाची सत्ता आहे त्यांच्यावर युती करूनच तिथं जर समजा आता 131 जागा आहेत तर 4-5 जागा त्या ठिकाणी निवडून म्हणजे ते आणू शकतात. परंतु ते जागा त्या पण जागा जर नाही सोडल्या तर मग आपल्याला ते शक्य नाही. कारण 4च्या पॅनलमध्ये फक्त मी जर आरपीआय आठवले गटाचा जर पॅनल तयार केला तर मुश्किल आहे. कारण की जर 45,000चा जर वार्ड असेल, माझा वार्ड 45,000चा आहे, तर त्याच्यामध्ये 5,100 ही अनुसूचित जातीची संख्या आहे आणि अनुसूचित जातीची जमातीची आहे 2,000, तर किती 7,100 एवढीच लोकसंख्या आहे. आणि भाजप आणि आरपीआय आणि शिवसेना युती, भाजपने जरी आरपीआय जरी युती नाही केली तरी भाजप आणि शिवसेना युतीचे 15,000 ते 20,000च्या लीडने ते नगरसेवक निवडून येणार. त्याच्यामुळे निवडणूक लढवून पण काही उपयोग नाही. आता आपण बघितलं की जे स्थानिक पातळीवर जे कार्यकर्ते काम करतायत आंबेडकरी चळवळीचे कुठल्याही पक्षात असू द्या, पण जे आंबेडकरी चळवळीच्या सोबत जे पक्ष आहेत त्याच्यामध्ये जे काम करतात त्यांना निवडणुका लढवण्यासाठी जो त्रास होतोय याचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली. धन्यवाद.